ओम शांती. आज 23 तारखेची मुरली आहे. मुरलीचे महावाक्य आहे, माझ्या गोड मुलांनो, बाबा आलेले आहे खेवय्या बनवून ह्या किनाऱ्यावरनं त्या किनाऱ्यावरनं नाव घेऊन जाण्यासाठी. बाबा सांगतात, आता तुमचे जे पाय आहे ते पुराण्या दुनियामधून हटलेले आहे. तुमचा बुद्धियोग सुद्धा पुराण्या दुनियामधून निघालेला आहे. प्रश्न आहे, बाबा जसे जादूगर आहे तशी जादूगरी दुनियामध्ये कोणीही करू शकत नाही. ती जादूगरी कोणती? तर बाबा कवडी तुल्य आत्म्यांना हिरे तुल्य आत्मे बनवतात. बाबा बागवान बनून काट्यांपासून फूल बनवतात. अशी जादूगरी दुनियामध्ये कोणताही मनुष्य देहधारी करू शकत नाही. बाबा म्हणतात की मुलांनो, एक बाबा जादूगर आहे. दुनियामध्ये पैसा कमावण्यासाठी सुद्धा खूप जादूगरी केली जाते, परंतु ही आश्चर्यजनक जादू अशी आहे की जी पुराण्या दुनियापासून बाबा नवीन दुनिया बनवत आहे. बाबा म्हणतात पुढे की अन्य सत्संगामध्ये सुद्धा काही ना काही परिवर्तन केलं जातं. त्या ठिकाणी जे संबंध असतो तो गुरु आणि शिष्याचा असतो. बाबा म्हणतात इथे संबंध आहे मुलं आणि बापाचा. बाबांनी येऊन आपल्याला असं नॉलेज दिलेलं आहे, असं ज्ञान दिलेलं आहे की त्या ज्ञानाच्या आधारे मुलं कवडी तुल्यापासून हिऱ्या समान बनतात. बाबा म्हणतात ह्या गोष्टीची तुम्हाला पूर्ण खुशी असायला हवी, कारण असा बाबा ह्या जगामध्ये कुणीही भेटणार नाही. बाबा म्हणतात की तुम्ही याच्या अगोदर बेसमजदार होता. बाबांचं ज्ञान घेऊन आता तुम्ही समजदार झालेले आहात. तर तुमच्याकडनं असं कोणतंही वाईट कर्म घडता कामा नाही. कोणतीही आत्मा दुखवली जाता कामा नाही. असे तुमचे श्रेष्ठ कर्म असायला हवे आहे. बाबा म्हणतात ह्या गोष्टीचा तुम्हाला नशा आहे का, की सर्व दुनिया ज्याला शोधत आहे असे पिता येऊन तुम्हाला भेटलेले आहे. असे पिता येऊन तुमचं रोज गायन करतात, तुमचं नाव घेतात आणि बाबा रोज म्हणतात माझ्या गोड मुलांनो. हे सगळं ऐकून बाबा म्हणतात तुम्हाला खुशी असली पाहिजे. आणि बाबांच्या आठवणीनेच आपले सर्व पाप नष्ट होतात. म्हणून बाबा म्हणतात तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये बाबा आणि एका वर्षाशिवाय दुसरं कुणालाही आठवायचं नाही. आणि आपल्या जीवनातला एक मिनिट सुद्धा व्यर्थ जाता कामा नये. पुढे बाबा सांगतात की आता तुमच्या बुद्धीचा योग लंगर हा पुराणे दुनियापासून हटलेला आहे असं गृहीत बाबा समजतात. आणि आपला आता पुराण्या दुनियापासून हा लंगर हटायला पाहिजे. असा कोणता मुलगा आहे की जो नवीन घराबद्दल नफरत करेल आणि जुन्या घरामध्ये बुद्धियोग ठेवेल? असं कोणी नसू शकतं. म्हणून बाबा सांगतात जुन्या घराबद्दल तुम्हाला नफरत हवी आहे आणि नवीन घराबद्दल तुम्हाला प्रेम हवं आहे. बाबा आलेले आहे आपल्याला नवीन घर, नवीन राजधानी बनवण्यासाठी. ह्या पुराण्या दुनियाला एक रवरव नर्क असं म्हटलं जातं, कंसपुरी असं म्हटलं जातं. आणि बाबा आलेले आहे सर्वांना वैकुंठामध्ये घेऊन जाण्यासाठी. तुकाराम महाराज असं म्हणून गेले, आम्ही चाललो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. वैकुंठ म्हणजे स्वर्ग, वैकुंठ म्हणजे नवीन राजधानी आणि वैकुंठ म्हणजे सतयुग. सतयुगामध्ये जाण्यासाठी आता पुराण्या दुनियाला आपल्याला रामराम करणं गरजेचं आहे. पुढे बाबा सांगतात की तुम्हाला विविध प्रकारची सेवा करून तुम्हाला विश्व परिवर्तन कार्यामध्ये संपन्न करणारे तुम्ही सच्चे खरे सेवाधारी आहात. आतापर्यंत आपल्या यज्ञामध्ये आपण पाहतो की खूप वेगवेगळ्या प्रकारच्या प्रभागा अंतर्गत सेवा झालेल्या आहे आणि इथून पुढेही होणार आहे. पण आज बाबा विशेष सांगतात की मुलांनो, विहंग मार्गाची सर्व्हिस करण्यासाठी तुम्हाला संघटन एकत्र यावं लागेल. तुम्हाला रूप बसंत बनावं लागेल. दोन्ही गोष्टींचा तुम्हाला समन्वय करावा लागेल. बाबा म्हणतात की तुम्ही एका स्थानावर बसून अनेक स्थानाची तुम्ही सेवा करू शकता. याच्यासाठी तुमच्या बुद्धीमध्ये आत्मबल असणं गरजेचं आहे.
जिथे आत्मा पॉवरफुल असेल, शक्तिशाली असेल, त्या ठिकाणी श्रेष्ठ संकल्पाद्वारे सुद्धा अनेक स्थानाची, अनेक व्यक्तींची आणि अनेक एरियाची सुद्धा सेवा होऊ शकते. यासाठी बाबा सांगतात की तुमच्या बुद्धीमध्ये वेगवेगळ्या युक्त्या हव्या आहेत. तुम्ही फक्त एकच करा की तुमचं संघटन मात्र एक बल, एक भरोसा असलं पाहिजे. तुमच्यामध्ये असलेले जे पुराणे संस्कार आहे, पुराण्या सवयी आहे, ह्या तुम्ही काढून टाकल्या पाहिजे. जशा पद्धतीने एखादा मनुष्य गेल्यानंतर त्याच्या पाठीमागे तीळ सोडले जातात, किंवा आज बाबा या ठिकाणी उदाहरण देतात की तुम्ही विश्व परिवर्तनाच्या कार्याला संपन्न करण्यासाठी हा एक यज्ञ रचा, आणि त्या यज्ञामध्ये जसे लोक तीळचा उत्साह करतात, तसं तुम्हाला या ठिकाणी पुराणे संस्कार, पुराणे स्वभाव, पुराण्या आदत, सवयी ह्या तुम्हाला त्या यज्ञामध्ये पूर्णपणे स्वाहा केल्या पाहिजे. तरच हा यज्ञ सुद्धा समाप्ती नाही तर संपन्नतेकडे येऊ शकतो. पुढे बाबा सांगतात की तुम्ही बालक आणि मालक ह्या दोन्ही गोष्टींचा समन्वय साधला तर तुम्ही केलेला प्लॅन किंवा तुम्ही केलेल्या योजना ह्या तुमच्या सफल होऊ शकतात. बाबा म्हणतात की ईश्वरी सेवेमध्ये मोठ्यातलं मोठं पुण्य जे आहे ते म्हणजे पवित्रताचं दान देणं. पवित्र बनणं पण आहे आणि इतरांना बनवणं पण आहे. बाबा म्हणतात की जी पवित्र आत्मा बनते ती कधीही जीवघात करणार नाही, कारण जीवघात करणं हे महापाप आहे. अपवित्रता सुद्धा हे आत्मघात केल्याच्या समान आहे. आणि पवित्रता म्हणजे जीवन दान देणं आहे. कुणालाही दुःख द्यायचं नाही आणि कुणाकडनंही दुःख घ्यायचं नाही. सर्वात मोठं पुण्य आहे, सर्वात श्रेष्ठ जे पुण्य आहे ते आहे पुण्यात्मा बनवून इतरांनाही पुण्यात्मा बनवणं. ओम शांती.